नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी काल समाप्त झाली। दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान संपन्न झाले होते आणि दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यामधून फलटणच्या नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीचा झेंडा फडकला आणि नगराध्यक्षपदी शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे विराजमान झालेले आहेत। शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी विराजमान व्हावेत अशी भावना या ठिकाणी जावल सिद्धनाथांच्या चरणी मांडलेले सुनील भोईटे आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांनी या ठिकाणी जावल सिद्धनाथाला नवस या ठिकाणी मागितला होता आणि तो त्यांचं पूर्ण केल्यानंतर त्यांनी आज तो पूर्ण केला आणि ते आज या ठिकाणी आहेत। सुनील भोईटे साहेब आपलं खूप खूप स्वागत या ठिकाणी। नमस्कार। तुमचं सुरुवातीला संपूर्ण नाव सांगा, तुमचं गाव सांगा, पत्ता सांगा तुमचा। माझं नाव सुनील सोपानराव भोईटे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा। तसं पाहिलं तर कालचा परवाचा विजय झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं? कालचा परवाचा झाला हा अनितीवर नीतीचा विजय झालेला आहे। त्याबद्दल काय सांगाल नेमकं? शमशेरसिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी नगराध्यक्ष झाले, त्यांचे अभिनंदन कसे कराल तुम्ही? मी प्रथमतः आपल्या माध्यमातून फलटण नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष श्री शमशेर भैया नाईक निंबाळकर व आमचे मार्गदर्शक व माझे तारणहार माजी खासदार माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा या दोघांचे व सर्व कार्यकर्त्यांचे तन मन धनाने प्रयत्न केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो। मला एक सांगा भोईटे साहेब, तुम्ही कधीपासून दादांसाठी काम करत आहात, रणजित दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहात? मी गेल्या लोकसभेच्या पासून म्हणजे साधारण 2019च्या दादांच्या पहिल्या लोकसभेपासून दादांच्या सोबत आहे। दादांकडे जाण्याचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही मला अगोदर सांगितलं की 2014 पासून दादांकडे गेला, म्हणजे रणजित दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहात। मी 2014 पासून दादांच्यावर लक्ष केंद्रित करून होतो। माननीय श्री रामराजे साहेबांचं राजकारण आणि रणजित दादांचं राजकारण या दोघांमधली तफावत ओळखून व कार्य करण्याची शैली पाहून मी रणजित दादांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता। दादांच्या बरोबर काम करत असताना, रणजित दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना काही निवडणुका तुम्ही लढवल्या का? नाही, मी आजपर्यंत एकही निवडणूक लढवली नाही, परंतु गेल्या 2019च्या लोकसभेच्या वेळेस हिंगणगाव हे तसं पाहिलं तर फलटण तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं गाव समजलं जातं। त्यावेळी आमच्या गावामध्ये राजे गट आणि प्रल्हाद तात्या साळुंके पाटील गट असे 2 गट राजकीय कार्यरत आहेत। परंतु त्यावेळी हिंगणगाव मधून दादांचे जे विजन होते की नीरा देवकरचं पाणी व फलटण पंढरपूर रेल्वे प्रश्न मार्गी लावणे हे 2 प्रश्नाच्या प्रेरणेने हे 2 प्रश्न पूर्णत्वास नेण्याच्या अनुषंगाने दादांची निवडणूक अतिशय महत्वपूर्ण होती। त्यामुळे मी हिंगणगाव मधून सर्वात प्रथम पहिल्यांदा आर्यमान हॉटेलला जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये येऊन दादांना हिंगणगावमध्ये जेवढं मताधिक्य आपल्याला घेता येईल तेवढं मताधिक्य मी मिळवून देईन असे दादांना आश्वस्त केलं होतं। कारण त्याचा उद्देश होतं की आमचं हिंगणगाव हे दोन मलकवडीच्या लाभक्षेत्रात येत असून यामध्ये आमच्या हिंगणगावचा जर अभ्यास केला तर हिंगणगावचं क्षेत्र जवळजवळ 6,000 एकर आहे, परंतु आमच्या हिंगणगावला फक्त 250 एकरच क्षेत्र दोंबलकोडीच्या पाण्याने भिजत आहे। त्यामुळे आमच्यासाठी ही दादांची निवडणूक अतिशय महत्वपूर्ण होती। त्यामुळे दादांना पूर्णपणे पाठिंबा मी जाहीर केला होता। आता तुम्ही जावल सिद्धनाथांना नवस केला होता आणि तो फिरून आलात, काय तुमच्या भावना आहेत? मी अतिशय भगवान शिवशंकरांचे प्रतिस्वरूप श्री जावल सिद्धनाथ हे आमचे भोईटे कुटुंबियांचे, भोईटे सरकारचे कुलदैवत आहेत। ज्यावेळेस आपल्यावर एखादं अघोर संकट येतं तर त्यावेळेस संकटातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या कुलदैवताची धाव करतो। त्या पद्धतीनं मी हे एवढं प्रचंड मोठं संकट हे दूर होऊन आपल्या हाती सुनिश्चित असा विजय मिळावा यासाठी भैरवनाथ चरणी प्रार्थना केली होती व 11 नारळांचं तोरण बांधेल अशी माझ्या ऐपतीप्रमाणे 11 नारळाचं तोरण बांधेल असे नवस केला होता। तो आज विजय गुलालानंतर मी पूर्ण केला आहे। आता भावी काळामध्ये कशा प्रकारे दादांना साथ देणार आहात? भावी काळामध्ये दादांचा स्वभाव जर बघितला तर दादा कधी कुणावर जाणीवपूर्वक अन्याय करत नाहीत।
दादा नेहमी न्यायासाठी दिलेल्या हाकेला उभे राहतात. त्यामुळे मी पूर्णपणे तन मन धनाने झोकून देऊन दादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हिंगणगावमध्ये राजकारण करण्याचा निर्णय घेतला. काही निवडणुकांना सामोरं जायचं काय डोक्यात आहे का? ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल? निश्चितपणे आजपर्यंत राजकारण हा माझा बेस कधी राहिलेला नव्हता, परंतु ज्या पद्धतीने हिंगणगावमध्ये सध्या राजकारण चालू आहे ते पाहता मी राजकारण करावं अशी माझ्या आता पूर्णपणे मनोमन खात्री झालेली आहे आणि ते मी आता इथून पुढे तनमन धनाने करणार. दादांबद्दल आणखी काय सांगाल नेमकं? दादांबद्दल सांगायचं तर त्या दिवशी 15 तारखेला तसं जर पाहिलं गेलं तर गेल्या 10 वर्षापासून माझ्यावर खोट्या नाट्य केसेस करून बऱ्याच प्रचंड मानसिक ताणतणावातून मी आजपर्यंत इथपर्यंत तरलेलो आहे. आणि इथपर्यंत येण्यासाठी मला केवळ दादांची मदत झालेली आहे. त्यामुळे दादांसाठी जे काय करता येईल ते मी करणार आहे. हिंगणगावमध्ये सुद्धा मी भविष्यात येणाऱ्या राजकारणात किंवा झडपी पंचायत समितीच्या राजकारणात माझ्यावर राजगटाच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीने काय काय अन्याय झाला हे जनतेसमोर मांडून दादांच्या पाठीशी जनतेला पूर्णपणे उभं राहण्याचं आवाहन करणार आहे. आता आगामी काही निवडणूक आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायत, यासाठी काही नवस वगैरे काय केलं नाही? आता नवस करण्याची गरजच राहिलेली नाही, कारण ज्या पद्धतीनं आता झालेल्या नगराध्यक्ष फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माननीय आपल्या डॉक्टर संपदा मुंडेताई यांच्या मृत्यू पश्चात ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण राजगटाकडून केलं गेलं त्या राजकारणाला फलटण तालुक्यातील महिलांनी अतिशय जबाबदारपणे उत्तर देऊन आपण जर कालची आकडेवारी पाहिली तर फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी ही पुरुषांच्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे. यामध्ये असं दिसून येतंय की कितीही खालच्या पातळीवर जाऊन महिलांचा वापर करून राजकारण राजगटाकडून केलं गेलं तरी महिलांनी अगदी सुज्ञपणे ही निवडणूक हातामध्ये घेऊन आपल्या रणजितदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्यामुळं आता नवस वगैरे करण्याची काय आवश्यकता नाही. आता ती नवस वगैरे करण्याची आवश्यकता राजगटात. तर हे होते सुनील भोईटे साहेब, ज्यांनी दादांच्या प्रेमाखातर 2014 पासून दादांसाठी कार्यरत आहेत आणि या नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शमशेरदादा विजयी होण्यासाठी जावल सिद्धनाथांना साकडं घातलं होतं. आज ते शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी विजय झाल्यानंतर ते या ठिकाणी नवस पूर्ण करून आलेले आहेत आणि आपल्याशी बातचीत केलेली आहेत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.